कसा करून घ्यायचा ते आम्हालाही कळतं की आयुक्तांना काय अभ्यास करायला काय कागद नव्हती का त्यांना। आता खोटं लबाड बोलत आहेत हे तोंडावर पडणार आहे, पण हे आता गाव मागं थांबणार नाही। 1956 साली अंमल झाला पाहिजे होता। तो आयुक्त आहे, त्यांना आयुक्त कुणी बनवला हा मला आता विचार पडलाय। सातारा तालुक्यातील जांब येथील सुमारे 300 एकर जमीन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी हडपल्याचा आरोप केला होता। त्यानंतर प्रभाकर देशमुख यांच्याकडून जांब येथील युवकाचा माफीनामा प्रसिद्ध माध्यमात व्हायरल केला होता। यावर प्रतिक्रिया देताना संबंधित युवकाने माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून माझ्यावर दबाव आणत माफीनामा माझ्याकडून करून घेतला असल्याचा आरोप केला आहे। यावेळी संबंधित युवकाने माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचा खरपूस समाचार घेतला आहे। स्पष्ट दिसत आहे की माझ्या त्यांनी ते लिहून दिलेलं आहे, मला मारहाण करून मला जोर जबरदस्ती ते वाचायला लावलेलं आहे। त्याच व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय। आणि राहिला विषय ते प्रसिद्धीपत्रक त्यांनी आता जाहीर केलेलं आहे। प्रसिद्धीपत्रक इतकं हास्यास्पद आहेत, मला असं वाटतं की आयुक्तांना काय अभ्यास करायला काय कागद नव्हती का त्यांना, का बोगस कागदांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे। आजही तुम्ही रेकॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन सातारा तालुक्याच्या प्रांतांच्या रेकॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही जर रेकॉर्ड काढलं तर ह्या रेकॉर्डमध्ये कमीत कमी जांभेगावचे 15 ते 16 फेरफार आहेत। त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की जांभेगाव हे जात इनाम वर्ग 2चेच आहे। गावच्या इनाम पत्रकामध्ये उल्लेख आहे आणि जी गावची जी सनद आहे इंग्रजांनी ट्रान्सलेट केलेली 23 ऑक्टोबर 1888ची, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जांभेगाव परशुराम भवानीराजे माडिक आणि गणपतरावराजे माडिक यांचं इनाम वर्ग 2चंच गाव आहे म्हणून। आणि हे जे आता खोटं लबाड बोलत आहेत हे तोंडावर पडणार आहेत। आणि नंतर ते माहीत झालेलं आहे की ही जमीन आता ताब्यातून जाते, म्हणून त्यांनी 2 दिवस झालं माझ्या एवढा प्रेशराईज केलेला आहे। मला त्यांनी कंपल्सरी माझ्या आजूबाजूला 4-5 गाड्या असतात, त्याची कोण लोक येतात मला बघतात, हा कुठं जातोय, काय करतोय, कसं करतोय। मी काल अहवाल देण्यासाठी RD सातारा यांच्या ऑफिसमध्ये आणि तलाठी ऑफिसमध्ये गेल्याच्या असता माझ्या पाठीमागे त्यांनी माणसं पाठवली, माझं रेकॉर्डिंग करण्यात आलं। एवढं सगळं चाललं दावतंत्र, पण हे आता गाव मागं थांबणार नाही। काल स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही लढाई जिंकलेला आहात। काल सगळ्यांसमोर हा विषय झालेला आहे की तुम्ही लढाई जिंकलेला आहात। निर्णायक ठिकाणी आता ही लढाई येऊन पोहोचलेली आहे। 160 ह्या फेरफारचा 1956 साली अंमल झाला पाहिजे होता, तो झालेला नाही आहे। आता रितसर 1955ला जसा 7/12 होता तसा 7/12 होऊन आता त्याच्यावर 160चा अंमल होणार आहे। आणि गावातील ज्या कोळांची नावं रेकॉर्ड्समध्ये असतील आणि त्याच्यामार्फत जे सर्व ग्रामस्थ मंडळाचे वहिवाट आहे जमीन, त्या सर्वांच्या नावावर हे क्षेत्र झाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे त्यांना माहीत आहे की आयुक्ताला की तो आयुक्त आहे, जर ही सदर जमीन जर आपल्या ताब्यातून ग्रामस्थांच्या ताब्यात गेली तर आपली या पूर्ण जिल्ह्यामध्ये नाचक्की होणार आहे। आणि जिल्ह्यामध्येच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाचक्की होणार आहे। हे असे त्यांनी जे धंदे केलेले आहेत त्यांना आयुक्त कुणी बनवला हा मला आता विचार पडलाय। त्याला कुणी आयुक्त बनवलं? ज्या माणसाला गावचं रेकॉर्ड कळत नाहीये। अहो सरळ इनाम वर्ग 2च्या जमीन आहेत, शेरा दिल्या त्या इनाम पत्रकामध्ये स्पष्टपणे। कालच मी सही शिक्क्याचे आमचे मंडळ अधिकारी परळी आहेत, त्यांना सही शिक्क्याचे कमीत कमी 10 ते 15 फेरफार दिलेत की सदर जांभेगाव हे जात इनाम वर्ग 2 आहे आणि तो गट त्या प्रत्येक फेरफारमध्ये आहे। जो 30 सर्वे नंबर 30 आहे तो गट संपूर्ण फेरफारमध्ये आहे। 1 ते 8, 10 ते 37 हे संपूर्ण गट त्याच्यामध्ये आहेत। आणि हे सर्व गट 1956ला 160 फेरफारनं तहसीलदारांच्या आदेशाने, प्रांताच्या आदेशाने आणि तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ते खालसा झालेले आहेत। फक्त त्याचा अंमल 7/12 देण्यात नव्हता आला। तो आता अंमल आम्ही कसा करून घ्यायचा ते आम्हालाही कळतं। तुम्ही आयुक्त आहे ना, तुम्हाला दावा टाकायचा कळतो ना, तुम्हाला अजून कोणाला फोन करायचा फोन करायला सांगा, आम्ही आमच्या पद्धतीने करून घेऊ। आम्ही बसून करून घेणार, जिल्हाधिकारी कार्यालयात बसून करून घेऊ सगळ्या गोष्टी। तुम्हाला काय दबाव टाकायचं दबाव टाका, कुठूनही टाका, काही टाका, आमचा जीव गेला तरी 72। असे माझे आजोबा गेले, वडील गेले, आता या लढ्यासाठी मी पण जीव द्यायला तयार आहे।